नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून सावलीने आपला सगळा शब्द पाळत ज्या वेळेस आता डॅडींनी सावलीचा आवाज सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला असताना देखील इकडे आता तुळजाला दिलेले वचनाची आठवण करून देत आता सावलीने तिचा आवाज पुन्हा कसा सगळ्यांपासून लपून ठेवलेला असतो आणि जेव्हा आता भैरवीलाही सावली त्या हर्बल हळदीच्या प्रॉडक्ट्समध्ये तिच्या आवाजात गाणी गायली हे सत्य आता भैरवीला समजते। त्यावेळेस आता भैरवी ही सावलीने आपला शब्द मोडून दुसऱ्याच्या हळदी हर्बलच्या प्रॉडक्ट्समध्ये गाणे गायले याचा राग येऊन आता भैरवी सावलीला खूप भयानक अशी शिक्षा देते। सावलीला हाणमार तर करतेच, पण एवढं करूनसुद्धा भैरवी थांबलेली नसते आणि जेव्हा आता भैरवी सावलीने परत ही अशी चूक करू नये आणि यासाठी सावलीला शिक्षा ही मिळायलाच हवी असा विचार करून आता भैरवी ही सावलीच्या हातावर कसा जळता निखारा ठेवते आणि सावलीचा हात आता जळत्या निखाऱ्याने भासता क्षणी जेव्हा आता भैरवीने सावलीच्या हातावरती तो जळता निखारा ठेवला हे सत्य जगन्नाथ समोर येते। मुलीच्या प्रेमाने आणि मुलीच्या मायाने जगन्नाथला ते सत्य समजतात। जगन्नाथ कसा वेडा होतो आणि मुलीच्या प्रेमाने वेडा झालेला जगन्नाथ रागाच्या रुद्रावताराने भैरवीला कशी भयानक शिक्षा देतो आणि भैरवीचा हात कायमचा त्याच जळत्या निखाऱ्याने भाजून भैरवीचा हात कसा कायमचा अधू करतो हे या व्हिडिओमधून आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि सावलीच्या शिक्षेचा भयानक आता जगन्नाथ कसा बदला घेतो। भैरवीला आता कसा त्या हाताला ज्या हाताने सावलीच्या हातावर निखारा ठेवलेला असतो त्या हाताला आता जगन्नाथ काय करतो आणि जगन्नाथ आता भैरवीला जन्माची ती कशी आठवण करून ठेवतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। त्यामध्ये आता हर्बल हळदीच्या प्रॉडक्टसाठी आता राजूने तिलोत्तमा मेंदळ्यांच्या कंपनीत येऊन आता हर्बल हळदीच्या प्रॉडक्टची माहिती सांगितलेली असते, पण त्याच वेळेस आता राजूला अपमान करून पोलीस स्टेशनमध्ये दिलेले असते खरे। त्याच वेळेस मात्र इकडे मंजुळ आणि भाग्याला गाणं गाता येत नसल्यामुळे सावलीला बोलावून आता सावलीच्या आवाजात ते गाणं गायलेलं असतं आणि त्याची ॲडव्हर्टाईज झालेलं असतं। सावलीच्या आवाजातील त्या हर्बल हळदीचं गाणं एवढं व्हायरल झालेलं असतं की सगळीकडे सावलीच्या आवाजाची आता कौतुक आणि प्रशंसा होत असते आणि जेव्हा ते गाणं व्हायरल होतं त्याच वेळेस आता भैरवीला जयंतीने सावली गाणं गायल्याचे सगळं काही सांगितलेलं असतं। बरोबर आता भैरवी आणि जयंतीने तो आवाज सावलीचाच आहे हे लक्षात आणून दिलेलं असतं आणि जेव्हा आता सावलीने शब्द मोडून सावली ही गाणं गायली याचा आता भैरवीला खूप राग आलेला असतो आणि त्यानंतर आता डॅडीला सुद्धा भैरवीने त्याचा जाब विचारून आता भैरवी ही मेंदळ्यांच्या घरी येऊन सावलीचा हात आता पिरगळवत भैरवीने सावलीच्या कानाखाली देखील मारलेल्या असतात आणि त्यानंतर आता भैरवी एवढ्याही करून थांबलेली नसते, तर भैरवीने आता सावलीची एवढी हिंमत वाढली तिने आज एका गाण्यासाठी चक्क स्वतःचा आवाज वापरला। यापुढे ही पोरगी काहीही करू शकते, तेव्हा या मुलीला आता काहीही करून जन्माची अद्दल घडवायलाच हवी असा आता भैरवीच्या लक्षात येऊन भैरवीने मोठा कट रचलेला असतो आणि त्यानंतर आता पुन्हा भैरवी ही सावलीची भेट घेते। सावलीची भेट घेतल्यानंतर भैरवी म्हणते की सावली बरोबर आहे, त्या मुलीच्या गाण्याच्या प्रॉडक्टसाठी त्यावेळेस तूच गायलीस ना। सावली म्हणते की माई मी माझा दिलेला शब्द मोडलेला नाही आहे आणि यापुढे मी कोणासाठी गाणी गाणार नाही। भैरवी म्हणते की पण सावली यावेळेस तुझी हिंमत झाली तरी कशी आणि आता मी तुला काही सोडणार नाही असे म्हणत आता ज्यावेळेस सावली ही भैरवीच्या घरी आलेली असते
त्यावेळेस आता भैरवीने आता सावलीच्या हातावरती तोच जळता निखारा ठेवलेला असतो आणि सावलीच्या हातावरती तो जळता निखारा ठेवता क्षणी सावली ही मोठमोठ्याने ओरडते आणि त्याच वेळेस आता किचनमध्ये सावलीच्या हातावरती जळता निखारा ठेवून भैरवीने सावलीचा हात भाजवलेला असतो. भैरवी म्हणते की यासाठीची तुला हीच शिक्षा आहे आणि ज्या वेळेस तू असा मनात विचारही करशील ना दुसऱ्यासाठी गाणे गाण्याचा, त्यावेळेस तुला या हाताची आठवण झाली पाहिजे असे म्हणत दुसरा निखारासुद्धा आता भैरवीने सावलीच्या हातात ठेवून सावलीच्या हाताला जबरदस्त चटका दिलेला असतो. सावली आता वेदनेने खूप ओरडत असते, पण त्यावेळेस मात्र भैरवीने आता सावलीला खूप काही आता भयानक शिक्षा देऊन जन्माची आठवण राहील असं केलेलं असतं. आणि त्यावेळेस मात्र अमृताने ते सगळं बघितलेलं असतं आणि अमृताला तर मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच ही भैरवी सावलीला असा कोणता त्रास देते आणि असं काय आहे की जेणेकरून तिच्या हाताला एवढा चटका दिला हे अमृताला समजता क्षणी अमृताने आता जगन्नाथच्या कानावर ही गोष्ट घातलेली असते आणि जेव्हा आता जगन्नाथला हे सगळं सत्य समजतं त्याच वेळेस आता जगन्नाथला खूप राग आलेला असतो. जळता निखारा आणि तोही आपल्या सावलीच्या हातात आणि चक्क त्या भैरवी वजेने आपल्या सावलीला भाजवलं, पोळवलं आणि हाताला डाग दिला. आता या भैरवी वजेची हिंमत खूप वाढली. हिची आता हिला अद्दल घडवायलाच हवी आणि त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी असा आता जगन्नाथने प्लान केलेला असतो. ताबडतोब आता जगन्नाथ त्याच्या माणसाला फोन करतो आणि सगळा काही प्लान आता जगन्नाथने सांगितलेला असतो. रागाच्या रुद्रावताराने जगन्नाथ आता लाल बुंद झालेला असतो आणि त्याच्या माणसाला सांगतो की जिथे कुठे तुम्हाला ती भैरवी वजे सापडेल ती बाहेर सापडताच तिला किडनॅप करा आणि एका ठिकाणी घेऊन या, खुर्चीला बांधून ठेवा आणि असे लाल लाल निखारे तयार ठेवा आणि ते जळके निखारे आता लाल बुंद निखारे भैरवीच्या त्याच हातावर ठेवायचे ज्या हाताने भैरवीने सावलीला चटका दिला आहे आणि पूर्ण भैरवीचा हात निकामा झाला पाहिजे असा आदेश आता जगन्नाथने त्याच्या माणसाला दिलेला असतो. इकडे आता भैरवी तिच्या आवरून पुन्हा सजून सवरून नटून आता तिच्या गाडीकडे जात असते आणि त्याच वेळी जगन्नाथचे माणसे आता गाडीतून तिथे येऊन भैरवीला आता पकडतात आणि त्यांच्या गाडीतून भैरवीला घेऊन पुन्हा आता जगन्नाथच्या अड्ड्यावर घेऊन येतात. भैरवीला आता बांधून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर आता जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आता जळता विस्तवाचा निखारा घेऊन येतो आणि ते लाल बुंद निखारे बघताच आता भैरवीच्या डोळ्यात आता मोठी भीती संचारलेली असते आणि भैरवीला समोर दिसत असतात तो यातना, मरण यातना आणि आता हे आपल्याला मरण यातना देणार हे सत्य भैरवी समोर येऊन आता ताबडतोब भैरवी मोठमोठ्याने ओरडू लागते. तर आता त्या माणसांनी आता जगन्नाथचे आदेश पाळतात. आता भैरवीने ज्या हाताने सावलीच्या हातावर निखारा ठेवला होता त्याच हातावरती आता जगन्नाथचे माणसे भैरवीच्या त्या हातात निखारा ठेवतात. लाल बुंद निखारा भैरवीच्या हाताला बसता क्षणी भैरवीच्या हाताची कातडी निघून तिचे सगळे चटके बसलेले असतात आणि भैरवीच्या हाताला वेदना होऊन सगळा हात भैरवीचा भाजून काढलेला असतो. असह्य वेदना देऊन आता भैरवीला जन्माची अद्दल घडवलेली असते आणि आतमधून आता जगन्नाथ ते सगळ्या भैरवीच्या वेदना बघत असतो. भैरवी मोठमोठ्याने ओरडत असते आणि त्याच वेळेस आता जगन्नाथच्या मनाला शांती वाटत असते. आपल्या सावलीच्या हातावरती निखारा ठेवून चटके देणाऱ्या या भैरवीच्या मरण यातना बघून आता जगन्नाथने भैरवीला दाखवलेला असतो तो जिवंतपणी यमाचा दरवाजा. तर कसे वाटले जगन्नाथचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.